नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBT अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, एस टी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पद भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे। तर या नवीन पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, त्याच सोबत टोटल किती जागांचा समावेश असणार आहे, पद भरती केव्हा चालू होणार आहे, त्याच सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, वयाची अट काय पाहिजे आहे, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10वी पास उमेदवारांसाठी संधी असणार आहे मित्रांनो, आणि यामध्ये 21,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाण्याची तर दाट शक्यता असणार आहे। तर याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो। त्या अगोदर सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी इथं देऊन घेतो। महाराष्ट्रामध्ये लवकरच वन विभागातील वनरक्षक आणि वनसेवक या पदभरतीला देखील सुरुवात होणार आहे मित्रांनो। तर या हेतूने अतिशय हे महत्त्वाचं पुस्तक असणार आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत आपल्याला वन विभागाच्या लेटेस्ट जेवढे पण प्रश्नपत्रिका संच आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो। यामध्ये आपल्याला 2019 ते 2025 पर्यंत वन विभागाचे जेवढे पण पेपर झालेले आहेत मित्रांनो, यामध्ये वनरक्षक म्हणा, त्यासोबत लेखापाल म्हणा, निम्न श्रेणीचं पद होतं, उच्च श्रेणीचं पद होतं, हे पद म्हणा मित्रांनो। तर वन विभागातील जेवढ्या पण पद भरती झालेल्या आहेत मित्रांनो, ठीक आहे, तर त्या सर्व पदांचे जे पेपर आहेत ते सेट तुम्हाला एकत्रित उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो। वनरक्षक 94 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये। तर हे मार्केटमध्ये पुस्तक आलेले मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत। तर या पुस्तकाचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका, कारण वनरक्षक आणि वनसेवक या पद भरतीला देखील लवकरच सुरुवात होणार आहे। त्याविषयी अतिशय एक महत्त्वाचं अपडेट देखील आपल्याकडे आलेलं आहे। त्याबद्दल माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देऊन टाकेल। तर बघा मित्रांनो, हे पुस्तक आलेले मित्रांनो, यामध्ये सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील मागील झालेल्या। तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता वनरक्षक आणि वनसेवक, नाहीतर वन विभागातील इतर पद भरतींसाठी। तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत। तर बघा मित्रांनो, एस टी महामंडळामध्ये नवीन मोठ्या प्रमाणामध्ये पद भरती होणार असल्याची घोषणा स्वतः परिवहन मंत्री यांनी केलेली आहे मित्रांनो, आणि या पद भरतीला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो। टोटल एकूण जागा किती आहेत यांचा आढावा घेणं आकृतीबंधानुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार पदानुसार कुठं किती जागा उपलब्ध होत आहे याची माहिती गोळा करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो। आणि यामध्ये आपल्याला स्वतः जर म्हटलं तर परिवहन मंत्री यांनी देखील सांगितलेलं होतं, त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती, फेसबुक अकाउंटवरती देखील सांगितलेलं होतं की एस टीमध्ये लवकरच नवीन पद भरती होणार आहे मित्रांनो। हे अपडेट आपल्याला 12 मे पासूनच मिळायला सुरुवात झालेलं होतं मित्रांनो। तर त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, यामध्ये देखील अपडेट दिलेला आहे। एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। आता यामध्ये नवीन 25,000 स्वबसेसचा समावेश केला तर आपल्याला जवळपास जर म्हटलं तर आपल्याला चालक आणि त्याचसोबत कंडक्टर या दोनच पदांचा जर विचार केला तर आपल्याला 15 ते 20,000 जागांसाठी नवीन पद भरती आलेली बघण्यासाठी भेटू शकते मित्रांनो। त्याचसोबत आपल्याला जिथं जिथं बस स्थानक आहे तर तेथील देखील कर्मचारी बहुतेक रिटायर झालेले आहेत मित्रांनो, यांचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे मित्रांनो, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आणि या बैठकीला देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि पद भरतीला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर कधीही जाहिरात येऊ शकते मित्रांनो एस टी महामंडळामध्ये, आणि आपल्याला जे पद बघण्यासाठी भेटतात ते सर्व 10वी 12वी पासवरती भरली जातात मित्रांनो। तर या संदर्भात मागील जी जाहिरात आली होती त्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने उद्या सकाळी बघणार आहोत मित्रांनो। छोटीशी माहिती तुम्हाला इथे देऊन घेत आहे मित्रांनो। आता यामध्ये जर म्हटलं तर जवळपास सर्व भरती प्रक्रियाचा जो मार्ग आहे तो इथं सरळ झालेला आहे मित्रांनो, आणि लवकरच आपल्याला पद भरतीला सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटू शकते मित्रांनो। याची घोषणा जर म्हटलं तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी देखील दिली होती, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती देखील दिली होती, फेसबुक अकाउंटवरती देखील दिली होती, आणि जी माहिती आपण बघत आहोत ती देखील तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। जे अपडेट आहे ते ऑफिशियल वेबसाईटवरती देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार मित्रांनो, आणि पद भरती होणार असल्याचं 100% इथं कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो। आणि इथं जागा कमी जास्त नाही, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जागा बघण्यासाठी भेटणार आहे। जागा आपल्याला जवळपास माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार 20 ते 25,000च्या दरम्यानमध्ये आपल्याला जागांचा इथं समावेश असलेला बघण्यासाठी भेटणार आहे। कारण नवीन जर म्हटलं तर 25,000 स्वमालकीच्या बसेस ॲड करण्यात येणार आहे। यामध्ये या बससाठी जर म्हटलं तर आपल्याला ड्रायव्हर कंडक्टर हे दोन्ही पद लागणार आहेत मित्रांनो। त्याचसोबत
त्यासोबत अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे मागील कर्मचारी आहेत ते देखील रिटायर झालेले आहेत. तिथे देखील बहुतेक पदसंख्या रिक्त असल्याचं समोर आलेलं मित्रांनो. आणि यामध्ये टोटल एकत्रित जर म्हटलं तर भरपूर जागा रिक्त आहेत आणि आपल्याला कमीत कमी म्हटलं तर 15,000 जागांसाठी नक्कीच पदभरती बघण्यासाठी भेटू शकते. नाहीतर जास्तीत जास्त जर म्हटलं तर 20 ते 21,000च्या दरम्यानमध्ये आपल्याला पदभरती आलेली बघण्यासाठी भेटून जाणार आहे मित्रांनो. सर्व जर म्हटलं तर पदभरतीला आता सुरुवात झालेली आहे. जास्त वेळ न लागता लवकरच पदभरती सुरू झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. आता यामध्ये जर म्हटलं तर कोणकोणती पदं असणार आहे मित्रांनो हे देखील मी तुम्हाला आता सांगून देतो. यामध्ये आपल्याला ज्या गावाकडील बसेस असतात यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर जे पद असतं ते 10वी पासवरती भरलं जाईल मित्रांनो. ड्रायव्हरसाठी आपल्याला अवजड वाहन चालनाचा जो परवाना असतो मित्रांनो, ठीक आहे, तो आपल्याला इथं लागणं गरजेचं असणार आहे. त्याचसोबत जो बॅच बिल्ला असतो तो तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तर तुम्ही आत्ताच तो बॅच बिल्ला काढून घ्या मित्रांनो. त्या संदर्भात माहिती सविस्तर उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे सर्व जे पदसंख्या आहेत मित्रांनो, ह्या सर्व पदसंख्या 10वी आणि 12वी पासवरती भरल्या जाणार आहेत. कंडक्टरचं पद देखील 10वी पासवरती भरलं जाणार आहे मित्रांनो. जास्तीत जास्त 12वी पासवरती ठेवू शकतात, परंतु चालकाचं जे पद आहे ते 100% इथं 10वी पासवरती भरलं जाणार आहे मित्रांनो, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार. कारण मागील जेवढ्या पण पदभरती झाल्या त्या सर्व पदभरतीमध्ये चालकचं जे पद होतं ते आपल्याला 10वी पासवरती भरलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे. तर या संदर्भात जे पण अपडेट असेल किंवा मागील जी जाहिरात आलेली होती मित्रांनो, तर त्या जाहिरातीवरतून आपण प्रत्येक पदानुसार आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, वयाची अट किती असते, त्याचसोबत अभ्यासक्रम काय असतो, हे सर्व काय माहिती आपल्याला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. ठीक आहे, तर एक छोटंसं अपडेट होतं कारण बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते, नक्की SC ST महामंडळामध्ये पदभरती होणार आहे की नाही याच्यावरती ही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. उद्याच्या सकाळच्या व्हिडिओच्या माध्यमाने डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल. बाकीचे जे तुमच्या मनातील प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला उद्या सकाळी बघण्यासाठी भेटून जातील. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आणि ही पदभरती नक्कीच होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका, लवकरच अपडेट आलेलं बघण्यासाठी भेटून जाईल. तर या संदर्भात सविस्तर माहिती उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघूयात.